टीव्ही स्क्रीनवर गुन्हेगारांचं जाळं उद्ध्वस्त करणारे आणि प्रेक्षकांना सावध रहा, सुरक्षित रहा असा सल्ला देणारे क्राईम पेट्रोलचे पोलीस जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यातच एका भामट्याच्या ट्रॅपमध्ये अडकतात तेव्हा काय होतं? होय, क्राईम पेट्रोल मालिकेत पोलिसाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश नायकोडे यांची तब्बल 24.5 लाख रुपयांची भीषण फसवणूक झाली आहे. मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या या अभिनेत्यावर नक्की काय उडावलं पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. अभिनेते सतीश नायकोडे हे मूळचे डोंबिवलीचे रहिवासी. अभिनय क्षेत्रात काम करत असताना दररोज डोंबिवलीवरून मुंबईतील मड आयलंड, गोरेगाव किंवा बोरिवलीला शूटिंगसाठी जाणं म्हणजे तारेवरची कसरत असायची. पहाटे 4:30ची लोकल पकडणं आणि रात्री उशिरा घरी परतणं. या धावपळीमुळे शारीरिक थकवा तर यायचाच, पण प्रोडक्शन हाऊसेस कडूनही एक अट समोर यायची. जर तुम्ही वेस्टर्न लाईनला म्हणजेच पश्चिम उपनगरात शिफ्ट झालात तरच तुम्हाला नवीन प्रोजेक्ट्स मिळतील असा सल्ला त्यांना दिला जायचा. लांबच्या प्रवासामुळे कामं हातची जाऊ लागली आणि याच अडचणीतून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचा निर्णय घेतला. मागील 12 ते 13 वर्षापासून मुंबईत घर शोधणाऱ्या सतीश यांची भेट सच्चिदानंद भामरे नावाच्या एका व्यक्तीशी झाली. भामरेने त्यांना पश्चिम उपनगरात चाळीतील एक बैठे घर दाखवले. आजूबाजूला असलेली मराठी माणसं, योग्य वाटणारी कागदपत्र आणि बजेटमधील किंमत पाहून सतीश नायकोडे यांनी त्या व्यवहारावर विश्वास ठेवला. 2018 मधील त्यांनी आपल्या डोंबिवलीतील वडिलोपार्जित मालमत्ता गहाण ठेवून एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलं आणि ते 24.5 लाख रुपये संबंधित भामट्याला दिले. सर्व कागदपत्रे अधिकृत झाली, पण पुढे जे घडलं त्याने अभिनेत्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण पैसे देऊनही त्यांना घराचा ताबा मिळालाच नाही. फसवणूक तर झालीच, पण या एका निर्णयामुळे सतीश नायकोडे यांच्यावर कर्जाचा डोंगर कोसळला. कर्जापोटी ते सुरुवातीला दरमहा 45,000 तर सध्या 42,700 रुपयांचा हप्ता भरत होते. गेल्या 8.5 वर्षात त्यांनी तब्बल 45 लाख रुपये व्याजासह बँकेला भरले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे एवढे पैसे भरूनही कर्ज पूर्ण फेडण्यासाठी अजून 30 लाख रुपये भरणं बाकी आहे. हक्काच्या घराच्या एका साध्या स्वप्नानं संपूर्ण कुटुंबाला आर्थिक गर्तेत लोटलं आहे. घर घेताना गरज आणि घाई हीच माणसाची सर्वात मोठी कमजोरी ठरते. पडद्यावर पोलीस बनून गुन्हे उघडकीस आणणारा हा कलाकार आज खऱ्या आयुष्यात अन्यायाविरुद्ध लढा देतोय. या घटनेवरून एकच धडा मिळतो: घर किंवा मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची 100दा खात्री करा, अन्यथा एका चुकीचे पाऊल आयुष्यभराची कमाई हिरावून घेऊ शकते. काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी प्रहार न्यूज लाईव्ह बघत राहा. धन्यवाद.